जुन्नर तालुक्याची शिवकन्या ग्रामस्थांच्या मदतीने निघाली दक्षिण कोरियाला। बेल्ले गुळुंचवाडी येथील शेतकरी कन्या ऋतुजा शंकर माळवदकर हिची एशिया पॅसिफिक ट्रेल मॅरेथॉनसाठी दक्षिण कोरिया या ठिकाणी निवड झाली आहे। परंतु आर्थिक परिस्थितीची अडचण होती। आज साईकृपा पतसंस्थेमध्ये मीटिंग होती। त्यावेळेला त्या मीटिंगमध्ये ऋतुजाचा सत्कार साईकृपा पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला। 11,000 रुपयाची रोख मदतही तिला केली। यावेळी शिवनेरी संवाद न्यूज चॅनलचे संपादक गणेश चोरे त्या ठिकाणी हजर होते। त्यांनी त्यानंतर माईकवरून जनतेला आवाहन केले व आपली कन्या परदेशात जात आहे, तिला मदत करण्याचं आवाहन केलं। त्या आवाहनाला प्रतिसाद देत 42,200 रुपये रोख त्या ठिकाणी जमा झाले। त्यानंतर गुंजाळवाडी या ठिकाणी यात्रोत्सव सुरू होता। त्या ठिकाणी जाऊन गणेश चोरे यांनी शिवनेरी संवादच्या माध्यमातून आवाहन केले की प्रत्येकानं या मुलीला मदत करा, आपल्या मदतीने ती आपलं नाव नक्की पुढं करेल। त्यावेळी गुंजाळवाडी ग्रामस्थांनी तब्बल 30,420 रुपये रोख स्वरूपात त्याही ठिकाणी जमा झाले। असे 82,620 रुपये ऋतुजाच्या घरी जाऊन तिला सुपूर्द केले व या शिवकन्येला तिचा खडतर प्रवास कसा आहे, कशी प्रॅक्टिस केली, तिला कोणी मदत केली, त्या सर्वांचा उल्लेखही या बातमीमध्ये मी केला आहे। तिचा QR कोड या बातमीमध्ये टाकत आहे। अजूनही तिला मदतीची खूप गरज आहे। आपल्या आधारानं ती कन्या आपल्या देशाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव नक्की मोठं करणार आहे। तिला मदत करा असं आवाहन शिवनेरी संवादच्या वतीनं करण्यात येत आहे। हा व्हिडिओ नक्की पहा, ती कुठल्या परिस्थितीमध्ये राहते आणि कसा सराव केला आहे या बातमीतून आपण पहा आणि तिला मदतही करा। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद, गुळुंचवाडी, बेल्ला। आज आपण अशा एका घरामध्ये आलेलो आहोत, ज्या घरातली शेतकरी कन्या आज एशिया पॅसिफिक ट्रेल मॅरेथॉन स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे आणि दक्षिण कोरिया या देशामध्ये ती त्या स्पर्धेसाठी जाणार आहे। स्पर्धा ट्रेल म्हणजे काय तर डोंगरावरची धावणे ही स्पर्धा त्या ठिकाणी आहे आणि भारत देशामधून तब्बल 2च मुलींची निवड शॉर्ट मॅरेथॉनसाठी झाली। त्याच्यापैकी ही मुलगी आहे ऋतुजा शंकर माळवदकर। हे तिचं घर आहे। अगदी साध्या घरामध्ये ही मुलगी राहते। आई वडील शेतकरी आहे। आपला सराव करत असताना ती आज भारत देशाचं नेतृत्व करण्यासाठी दक्षिण कोरिया सारख्या देशामध्ये जाणार आहे। जुन्नर तालुक्याचं हे भूषण आहे की जुन्नर तालुक्यातली गुळुंचवाड्या गावची ही कन्या आहे। बेल्ले गावापासून साधारणतः 3 किलोमीटर अंतरावरती नगर कल्याण हायवेवरती गुळुंचवाडी हे गाव आहे आणि त्या गावाच्या एका बाजूला म्हणजे गावापासूनही साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती यांचं हे घर आहे। साधं घर आहे। मुलीनी शालेय जीवनापासून तर तिचं M.Com पर्यंतचं शिक्षण झालंय। ह्या त्याला मिळालेले मेडल्स आहेत, तिला मिळालेल्या ट्रॉफ्या आहेत की घराची अवस्था पाहिली तर वरती पत्रा आहे। मेडल ठेवण्याची सोय अशा प्रकारात केली की त्याच्यासाठी बाहेरच्या शेडमध्ये जागा केली आणि त्या ठिकाणी ते मेडल ठेवलेले आपल्याला दिसत आहे। एखादी ग्रामीण भागातली खेड्यातली मुलगी इतक्या लांबपर्यंतचा पल्ला गाठू शकते, ती आज आपल्या सोबत आहे। आपल्याला तिच्याशी चर्चा करायची आहे। बाळा, नाव काय तुझं? माझं नाव ऋतुजा शंकर माळवदकर। तुला धावण्याची आवड कधीपासून निर्माण झाली? मी शालेय जीवनात असताना मला धावण्याची आवड निर्माण झाली। मी 8वीत असताना श्री बेल्लेश्वर विद्या मंदिर मध्ये शिकत असून तिथे एक किलोमीटरची स्पर्धा भरली होती, तेव्हा माझा तिथं पहिला नंबर आला। त्याच्यानंतर मग मी 10वीला श्री बेल्लेश्वर मध्ये शिकले। त्याच्यानंतर 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त पावळ येथे एक मॅरेथॉन भरली, तिथे 7 किलोमीटर मध्ये माझा सेकंड नंबर आला। त्याच्यानंतर मला वाटलं की मी करू शकते काहीतरी रनिंग मध्ये। त्याच्यानंतर मी निश्चय केला की मी रनिंग मध्येच काहीतरी करणार, म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचले। तुझा नित्याचा सराव जो होता तो कसा असायचा? मी सकाळी पहाटे 4 वाजता उठायची, त्याच्यानंतर घरापासून ते आळे कॉलेज पर्यंत जायची आणि माझ्यासोबत पप्पा असायचे गाडीवरती, मी पळत। त्याच्यानंतर तिथपासून मी रिटर्न यायची आणि त्याच्यानंतर स्ट्रेचिंग आणि प्राणायाम करण्यासाठी समर्थ कॉलेजच्या ग्राउंडवर जायची। आता बेल्ला म्हणजे गुळुंचवाडी ते आळा हे साधारण अंतर माझ्या माहितीप्रमाणे 13 ते 14 किलोमीटर असावं।
इतक्या अंतरामध्ये ही मुलगी पहाटे 4 वाजता उठून धावण्याचा सराव करत होती आणि तिच्या कष्टाला फळ आहे. खरं तर वडिलांची साथ तिला फार मोठी आहे की मुलगी पहाटे ज्यावेळेस धावते त्यावेळेस तिच्या बरोबर वडिलांनी तिला साथ दिली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला अशी एखादी मुलगी बाहेर देशात जात असती तर साधारण तिला आता एशिया पॅसिफिक ट्रेल मॅरेथॉनसाठी तिला दक्षिण कोरियात जायचंय, तर विजा तिकीट 90,000 रुपये खर्च आहे, ट्रेल रनिंग शूजचे 30,000 रुपये, रनिंग किट 10,000 आणि डाएटसाठी 10,000, म्हणजे तिला जवळजवळ तिथं 2 लाख रुपये खर्च आहे. आणि हे खर्च आता हे कुटुंब हे घर जर पाहिलं आपण तर इथं 2 लाख रुपयाची मदत होणं शक्य नाही. तिने बऱ्याच ठिकाणी मदतीचं आवाहन केलं, परंतु पत्र वगैरे देऊन माणसांमध्ये जनजागृती होत नसते. आज बेल्ले गावातील श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होती आणि त्या सभेमध्ये या मुलीचा आज पुरस्कार देऊन सत्कार केला. त्यावेळेला मी त्या कार्यक्रमामध्ये होतो आणि साईकृपा पतसंस्थेने 11,000ची मदत तिला केली. त्यावेळेला मनामध्ये विचार आला की आपण जर या ठिकाणी जनतेला आवाहन केलं की ही आपल्या जुन्नरचं भूषण आपलं नाव जर गाजवत असेल तर हिच्यासाठी काहीतरी मदत मागावी. आणि म्हणून मी साईकृपाच्या मीटिंगमध्येच लोकांना आवाहन केलं की ह्या मुलीला आज आपण काहीतरी मदत केली पाहिजे. त्या ठिकाणी माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत लोकांनी मोठ्या प्रमाणात तिला मदत त्या ठिकाणी केलेली आहे. तिथं जवळजवळ 52,000 रुपये तिला त्या ठिकाणी जमा झाले. त्याच्यामध्ये कुणी कुणी मदत केलेली आहे मी तुम्हाला ती नावं सांगतो, कारण ते घेणं गरजेचं आहे. दत्तू शेठ गुंजाळ यांनी 5,000 रुपये, बबनराव हाडवळे यांनी 5,000 रुपये दिले, चंद्रकांत तांबे 1,000 रुपये, श्रीपाद वल्लभ पतसंस्था आहे त्यांनी 5,100 रुपये दिले, ठकसेन शिंदे बेलागाव तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष त्यांनी 1,000 रुपये दिले, मंगेश घोडके यांनी 2,000 रुपये दिले, बबन लक्ष्मण पिंगट सर यांनी 1,000 रुपये दिलेत, बेलेगावचे उपसरपंच राजेंद्र बबन पिंगट यांनी 2,500, विकास शेठ भुजबळ यांनी 500, शिवरामदादा पिंगट 500, अरुण डावकर 500, सुनील आरोटे 1100, संजय महाडिक 1,000, नाना भुजबळ 1,000, गणपत पाराजी डुकरे पारगावचे त्यांनी 2,000 रुपये दिलेत, भास्कर शंकर मुंडे यांनी 500 रुपये दिले, धुंडीभाऊ कोंडाजी खामकर यांनी 1,000 रुपये दिले, संतोष अंबादास आरोटे यांनी 1,000 रुपये दिले, राजू शेठ वाळूंज साकुरी यांनी 1,000 रुपये दिले, सीताराम देवराम कोरडे यांनी 500 रुपये दिले, संभाजी शेठ चव्हाण पारगावचे त्यांनी 1,000 रुपये दिले, कैलास शेठ आवटी यांनी 1,000 रुपये दिले, सुधाकर शेठ सईद पत्रकार त्यांनी 1,000 रुपये दिले. आणि जी मीटिंग होती साईकृपा पतसंस्था कर्मचारी त्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून 5,000 रुपयाची मदत केली. आणि साईकृपा पतसंस्थेकडून तर 11,000 रुपयाची मदत तिला अगोदरच त्यांनी दिलेली होती. म्हणजे एकूण 52,200 रुपये त्या मीटिंगमध्ये जमा झाले. ती मीटिंग केल्याच्या नंतर ह्या मुलीची भेट झाली आणि त्यावेळेला तिचा संघर्ष पाहिला. एक शॉर्टमध्ये तिच्याशी बोललो त्यावेळी तिचा संघर्ष पाहिला, तिची जिद्द पाहिली आणि तिची देहयष्टी पाहिल्याच्या नंतर तिच्या चेहऱ्यावरचा चार्म काहीतरी वेगळं सांगून जात होता. त्यानंतर मी आणि माझे मित्र ठकसेन शिंदे आम्ही गुंजाळवाडी या ठिकाणी यात्रा चालू आहे मुक्ताबाईची, त्या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम चालू होता. त्याही स्टेजवरती मी गेलो आणि तिथं त्या जनतेला आवाहन केलं की आपल्या तालुक्यातली एक कन्या मॅरेथॉन सारख्या स्पर्धेमध्ये जात आहे तर आपण तिला मदत केली पाहिजे सर्वांनी. तर मी आवाहन केलं की त्या मुलीला आपल्याला मदत करायची, तिला आज जायचंय आणि दिवस आपल्याकडे फार थोडा आहे. मी तिच्यासाठी म्हणून भीक मागतो, परंतु द्या, कारण आज धावण्याची स्पर्धा म्हणा किंवा ह्याच्यामध्ये गरिबाचीच मुलं जातात, कोणी श्रीमंताचा मुलगा धावण्याच्या स्पर्धेत कधीही जात नाही. त्यामुळं हिला मदत करणं गरजेचं आहे आणि ही मुलगी उद्या सकाळी जाणार आहे. त्या ठिकाणी तब्बल 30,420 रुपयाची मदत गुंजाळवाडीच्या ग्रामस्थांनी जमा केली. पहा, दातृत्ववान लोक खूप आहेत. म्हणजे ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीला पुढे जातो त्यावेळेला साथ देणारेही खूप असतात. ते मी त्यांची नावं घेणं मला गरज वाटते म्हणून मी ती नावं घेतोय. आपणही ती ऐकावी अशी आपल्याला विनंती आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. एका संघर्ष करण्यासाठी हा आपण केलेला एक अट्टहास आहे आणि त्याला नागरिकांनी दिलेली साथ कशी आहे ती तुम्ही ऐकायची आहे.
नयनाताई रामदास गुंजाळ सरपंच आहे गुंजाळवाडीच्या 1000 रुपये. सकाराम काशीनाथ गुंजाळ 1000 रुपये. एकनाथ बळवंत बोरचटे 150 रुपये. बबन मारुती गुंजाळ 500 रुपये. मारुती रामभाऊ बोरचटे 500 रुपये. शिवाजी धोंडेभाऊ गुंजाळ 500 रुपये. लवशेठ भीमाजी गुंजाळ 500 रुपये. अक्षय वसंत गुंजाळ 500 रुपये. डॉक्टर राम हरिभाऊ गुंजाळ 1000 रुपये. निलेश वामनराव बोरचटे संचालक कुलस्वामी कोऑपरेटिव्ह बँक 1000 रुपये. दादाभाऊ कोंडीबा बोरचटे 500. दिलीप महादू बोरचटे 500. वसंत मारुती गुंजाळ 500. विठ्ठल बाबूराव बोरचटे 1000 रुपये. संगीताताई भागचंद बोरचटे उपसरपंच 500 रुपये. भास्कर शेठ नरवडे 500. शंकर शेठ लक्ष्मण गुंजाळ 500. भाऊसाहेब गुंजाळ 200. अशोक शेठ बबन गुंजाळ 500 रुपये. गोपाळा रानू बोरचटे 500. नानाभाऊ वाघ 500. दत्ताशेठ गजाभाऊ बोरचटे 500. बाळशीराम मारुती गुंजाळ 100. देवराम सयाजी गुंजाळ 500. लक्ष्मीबाई सीताराम गुंजाळ 100. सुषमाताई डेरे 500. रेश्मा दांगट 500. प्रवीण नरवडे 200. मुरलीशेठ देवराम गुंजाळ्यांच्या स्मरणार्थ सचिन शिवाजी गुंजाळ यांनी 500. दिनामामा आवटी 200. हरिभाऊ रंगनाथ गुंजाळ 251. यशवर्धन अशोक गुंजाळ 100 रुपये. किसन शेठ बोरचटे 500 रुपये. दत्ता शेठ यादव तंटामुक्ती अध्यक्ष 500 रुपये. गोविंद पाटील गुंजाळ ग्रामपंचायत सदस्य 500 रुपये. सचिन रामदास गुंजाळ 500 रुपये. बापूजान कुवाक 500 रुपये. पंढरीनाथ भगवंत गुंजाळ 500 रुपये. पुष्पा संतोष टेमगिरे 100 रुपये. सुखदेव रामभाऊ गुंजाळ 151. भागचंद नामदेव बोरचटे 500. सुमन किसन गुंजाळ 100. रामदास शेठ गुंजाळ स्वामी कृपा मंगल कार्यालयाचे मालक 2100 रुपये. बाळू तुकाराम बोरचटे 100. सागर सुदाम बोरचटे 100. अक्षय खंडू बोरचटे 100. नंदाभाऊ बोरचटे 500. बाळू गंगाधर गुंजाळ 500. सीताराम सकाराम गुंजाळ 500. नवनाथ विष्णू यादव 200. नथू शिवराम गुंजाळ 200. अनन्या मंगेश तपासे 500. शिवाजी आप्पा बोरचटे 1000. दत्तात्रय मारुती बोरचटे 200. शंकर कारभारी वाघ 500. रमेश गुंजाळ 500. माऊली शेठ गुंजाळ अतुल रोड लाईन्स 1000 रुपये. हरी शेठ कसबे 100 रुपये. रामदास डोंगरे 200 रुपये. नंदाप्पा पांडुरंग गुंजाळ 200 रुपये. सीमा शांताराम गुंजाळ 151. भरत हौशीराम गुंजाळ 500. शाबिरा पठाण 200. बाबाजी कोंडीबा गाडगे 120. बाळासाहेब शिवराम गुंजाळ 200. आणि त्या ठिकाणी कार्यक्रम चालू होता शाहीर ठक्षेन शिंदे यांचा. तर ठक्षेन शिंदेंनी 500 रुपये या मुलीला दिलेले आहेत. हे वाचून सांगण्याचे एकच कारण आहे की दातृत्व देणारा तो 100 रुपयावाला असू द्या, 1000 रुपयावाला असू द्या, आज त्यांच्या मदतीने ही मुलगी आज दक्षिण कोरियाला जाणार आहे. त्यामुळे मी त्यांची नावं या ठिकाणी वाचून दाखवलेली आहेत. ती रक्कमही मी कॅश स्वरूपामध्ये जमा केलेली आपण त्या मुलीच्या तिच्या वडिलांच्या स्वाधीन ती आपण करणार आहोत. म्हणजे जवळजवळ आपण आजच्या मितीला त्या मुलीसाठी 82,620 रुपये रोख स्वरूपामध्ये जमा केलेले आहेत. 82,000ची मदत तिला कमीच पडणार आहे. त्याच्यासाठी आपण तिचा फोनपे नंबर, तिचा QR कोड नंबर आपण बातमीमध्ये ऍड करणार आहोत. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या लोकांनी ह्या कन्येला मदत करायची आहे. नक्कीच ग्रामीण भागातली PT उषा ही बनेल. आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव हे नक्की ही मोठं केल्याशिवाय राहणार नाही. तिचा फोन नंबर मी तुम्हाला देणार आहे. तिच्या फोनपेवरती, तिच्या गुगल पेवरती, तिच्या QR कोडवरती ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या लोकांनी मदत करा. ही मुलगी आज तुमच्या छोट्याशा मदतीने का होईना पुढं जाणार आहे. मनापासून आनंद ह्या गोष्टीचा आहे की आज आपण कुणाच्या तरी कामाला येत आहोत. आणि धन्यवाद आहे साईकृपा पतसंस्थेची मीटिंग होती त्या सभासदांना की त्यांनी दातृत्व मोठं दाखवलं आणि गुंजाळवाडीचा यात्रोत्सव चालू असताना त्या ठिकाणी मदतीचं आवाहन करावं आणि गुंजाळवाडी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मदत करावी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. ताई, तू तालुक्याचे आमदार वगैरे कोणाला भेटली का? हो, भेटले होते सर काल त्यांना. तर ते बोलले की मी तिकिटापुरते पैसे जमा करून देतो म्हणून तुला. म्हणजे तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके सुद्धा तिला तिकिटासाठी मदत करणार आहे. मला हा विषय अतुल शेठशी बोलायचा होता. आम्ही गुंजाळवाडीमध्ये भेटलो होतो, परंतु थोडा वेळ लागणार होता आणि या मुलीचा मला आज या ठिकाणी येणं महत्वाचं होतं कारण तिची जमा केलेली रक्कम मला तिला सुपूर्द करणं गरजेचं होतं. त्यामुळं मला अतुल शेठशी त्या ठिकाणी बोलता आलं नाही. पण नक्कीच तालुक्याचे आमदार अतुल शेठ मदत करतील. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आशाताई बुचके असेल, शरददादा सोनवणे असेल किंवा सत्यशील दादा शेरकर असतील, मोहित शेठ ढमाले असतील,
या सर्वांना नावाने माऊली शेठ खंडागळे असतील, जुन्नर तालुक्यातील जेवढे पुढारी आहेत, जेवढे नेते मंडळी आहेत, जुन्नर तालुक्याचं भूषण आज नाव गाजवण्यासाठी बाहेर देशामध्ये चाललं आहे. तिला मदत करा, कुणाच्याही रूपाने करा, परंतु ह्या मुलीला मदत करा. आणि ही आता उद्या पुण्याला जाणार आहे, तिचं ट्रेनिंग आहे, त्या ठिकाणी ती स्वतः सेल्फ ट्रेनिंग घेणार आहे आणि त्या ठिकाणी ती स्पर्धेसाठी जाणार आहे. शिवनेरी संवादच्या वतीनं सर्वांना आवाहन आहे की मी तिला आता तिचा नंबर विचारतोय, त्या नंबरवरती तुम्ही फोनपे करा, बातमीमध्ये तिचा QR कोड लावण्यात येईल. बाळा, तुझा नंबर काय? 74 99 537 580. परत एकदा सांग आणि हळू सांग. 74 99 537 580. हा तिचा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही काय फोनपे आहे का? हो. फोनपे आहे, करू शकता. तिचा QR कोड आपण बातमीमध्ये देणार आहोत, त्याच्यावरती मदत करा. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही मुलगी नक्की यश संपादन करेल. आणि माझं परत एकदा सर्व शिवनेरी संवादच्या प्रेक्षकांना आव्हान आहे की दिल्याने वाढतं, ते देण्याचं काम तुमच्या सरळ हाताने व्हावं. ही संघर्ष कन्या आहे, ही नक्की आपल्या ऋणात राहील आणि तिला यश संपादन मिळो आणि उद्या भारताचं नाव तिच्याकडून मोठं व्हावं, एवढीच अपेक्षा. गणेश चोरे, शिवनेरी संवाद, गुळुंचवाडी.